खरं तर या गावामध्ये गंमत जम्मत असते, मजा मस्करी चालतेच, पण एक गोष्ट आहे जी खूप वेगळी असते. पोस्टमन काका. पोस्टमन काका येत आहेत, बघूयात कुठलं पत्र घेऊन आलेत, कुणासाठी. हे एक पत्र आलंय एका मुलीने आपल्या आईसाठी लिहिलंय. वा वा. मी वाचून दाखवतो. प्रिय आई, खरं तर आपण रोज बोलतो फोनवर, पण काही गोष्टी नाही सांगता येत मोकळेपणानं फोनवर, म्हणून हे पत्र. आज 10 वर्ष झाली गावाकडून मी मुंबईला येऊन. तू शिकवलंस, मोठं केलंस. आपली पोरगी गावात राहिली तर चूल आणि मूल या गोष्टी बाहेर येणार नाही हे तुला माहीत होतं. पदवी घेऊन मी नोकरीला लागले तेव्हा गावात पेढे वाटले होतेस तू मला सांगायचीस. झाशीची राणी, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या गोष्टीतली एक तुला वाटते मी. पण आज मी खूप अस्वस्थ आहे. एवढ्या थोर बायका होऊन गेल्या ज्यांनी जगाचा विचार केला. आजही आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री काय कमी थोर आहे? पण तिचा विचार कोण करतं? आई, तू असं समजू नकोस की माझं वाईट चाललंय. अगं, मुलींना शहरात खूप चांगल्या क्षेत्रात संधी आहे, चांगला पगार आहे, समान दर्जा आहे. हे सगळं सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामुळे, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या लेखिकांच्या निर्भीड लिखाणामुळे, अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या आदर्श राज्यकारभार करणाऱ्या राणीमुळे आणि कल्पना चावलासारख्या धाडसी मुलीमुळे. फक्त अडचण अशी आहे आई की आजकाल या सगळ्या थोर बायका माझ्या स्वप्नात येतात. या बंडखोर बायका मला खूप अस्वस्थ करतात. मग माझी मलाच लाज वाटते. तुला सुद्धा फोनवर बोलू शकले नाही आई. पण घराबाहेर पडले की रस्त्यावर शौचालय सापडत नाही. 6-6 तास मी तशीच फिरत असते गुदमरल्यासारखी. पण बोलणार कुणाला? एवढ्या वेगवेगळ्या विषयावर बंडखोरी केलेल्या बायका आहेत आपल्याकडे, पण आज लाज वाटते आपण त्यांचे वारस आहोत असं सांगायला. गावाकडे शौचालय नाही म्हणून मी सुट्टीत कधी गावाला येत नव्हते. पण मुंबईत घराबाहेर पडलं की गावात असल्यासारखंच वाटतं. सगळ्या शहरात हीच अवस्था आहे. माझ्यासारख्या कित्येक मुली आणि बायका न बोलता हा त्रास सहन करतोय. कुणाला सांगायचा हा प्रश्न आहे. सरकारला कधी कळेल माहीत नाही. हा, आता एकच आशा आहे. मागे एका नेत्याच्या बायकोची पर्स चोरीला गेली होती. नेत्याची बायको म्हणून एवढ्या वेगाने सूत्र हल्ली की एका तासात पर्स सापडली. तसंच आता कुठल्या तरी नेत्याच्या बायकोवर माझ्यासारखी वेळ आली तर सूत्र हलतील असं वाटतंय. एवढी एकच आशा आहे. खरं तर तुला सांगून काय होणार? समस्या सुटली नाही तरी आपलं कुणीतरी ऐकणार आहे हे खूप असतं बायकांसाठी. फक्त पुरुषांचा दोष आहे असं नाही. आज एकही महानगरपालिका अशी नाही जिथे एखादी स्त्री महापौर झाली नाही किंवा होणार नाही. आई, या विषयावर मी आवाज उठवणार आहे. आम्ही सगळ्या मुली आवाज उठवणार आहोत. तुला लिहिलं तसं पत्र लिहिणार आहोत. तू सांगितलेल्या गोष्टीतल्या बायका खूप थोर आहेत. स्त्रियांसाठी त्यांनी खूप काही केलं. पण मी निदान स्वतःसाठी तरी काही केलं पाहिजे. हो ना? तुझीच मुलगी. थँक्यू काका, तुम्ही इतकं चांगलं पत्र आणलं. आणि सगळ्यांच्या वतीनं बेलाला मी विचारतो की त्या मुलीने इतकं छान पत्र लिहिलंय, तिला तू काय उत्तर देशील?
माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं सांगायचं तर, कारण का पोस्टमन काकांनी जे काही वाचलं, जे काही भावना व्यक्त केल्या, मला वाटतं त्या प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या भावना आहेत, प्रत्येक मुलीच्या मनातल्या भावना आहेत, ज्या फक्त मनातच होत्या आत्तापर्यंत आणि या मंचाद्वारे मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात पोचल्या फक्त तुमच्यामुळे. याचे लेखक अरविंद जगताप मला यांच्यासाठी वाटतं एकदा हॅट्स ऑफ. जोरदार. नाही, त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ करा. त्यांनी अगदी अगदी अरविंदजींसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण का इतकं सुंदर प्रत्येक भावना तुम्ही व्यक्त केलीत आणि सगळ्या मुलींच्या वतीने किंवा सगळ्या स्त्रियांच्या वतीने थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू काका, तुम्ही आलात, धन्यवाद. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये ज्यांची ही संकल्पना आहे असेही लोक उपस्थित आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री शांताराम जाधव, जे अध्यक्ष आहेत स्वर्गीय सीमा शांताराम जाधव ट्रस्ट पुणेचे. जोरदार टाळ्या सरांसाठी. त्यानंतर डॉक्टर वैशाली कोकाटे उपस्थित आहेत, ज्या ट्रस्टी आहेत स्वर्गीय सीमा शांताराम जाधव ट्रस्टच्या. त्यांचंही स्वागत करतो मी. मंगेश हांडे या ठिकाणी उपस्थित आहेत, रोटरियन आहेत ते पुण्याचे. शैलेश सामंत यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. SN फेस्ट एंटरटेनमेंटचे जे समन्वयक आहेत आणि या कार्यक्रमांचे ते समन्वयक आहेत. आणि केतन जोशी ज्यांची ही सगळी संकल्पना आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर या मंचावरती मी आमंत्रित करतो डॉक्टर वैशाली कोकाटे आणि श्री केतन जोशी यांना. डॉक्टर वैशाली कोकाटे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? सौ सीमा शांताराम जाधव या ट्रस्टतर्फे आम्ही हे कार्यक्रम राबवणार आहोत. प्रत्येक गावांमध्ये, गावातील प्रत्येक शाळांमध्ये आम्ही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन्स हे बसवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. रादर आम्ही सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि या गोष्टींसाठी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. त्याचं महत्त्व जाणून चला हवा येऊ द्या या टीमने, त्याचबरोबर जीने आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच. केतन सर, तुम्ही काय सांगाल? तुमची संकल्पना आहे. जवळपास 36% मुली शाळा दरवर्षी सोडतात, निव्वळ एका कारणास्तव की शाळेमध्ये स्वच्छतागृह नाही. त्याच्याहून डेंजर गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की मॉलेस्टेशनचे प्रकार हे टॉयलेट नसल्यामुळे घडण्याचे प्रकार सगळ्यात जास्त होते. म्हणून मग आम्ही या कॉजला सुरुवात केली. मग त्याकरता फंड रेझिंग हा एक पर्याय होता. त्या फंड रेझिंगकरता सर्व कलाकारांनी आमच्याबरोबर याला मान्यता दिली आणि चला हवा येऊद्यानी आम्हाला पुढे नेलं. त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही खरंच फार मोठं काम करतायत, त्यासाठी या मंचातर्फे, झी मराठीतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.